नमस्कार मित्रांनो, आज या पवित्र कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रित सामर्थ्य जिथे एकाच देहात प्रकट झालं त्या गुरुदेव दत्तात्रेयांच्या जन्माची अद्भुत कथा. ही कथा मन लावून ऐकली की नकारात्मक शक्ती दूर पळतात आणि मनात भक्ती, नम्रता आणि श्रद्धा जागी होते, असं आपल्या संतांनी सांगितलं आहे. म्हणून आपण ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ मध्ये मध्ये स्किप करू नका आणि शेवटी कमेंटमध्ये एकच शब्द जरूर लिहा, जय गुरुदेव दत्त. एकदा काय झालं, स्वर्गलोकात ब्रह्मदेवांचे पुत्र नारद मुनी नारायण नारायण असा जाप करत देवदेवतांच्या लोकातून फिरत होते. फिरता फिरता त्यांनी एक दृश्य पाहिलं. एका दैवी बागेत श्वेतवस्त्रामध्ये विद्येची अधिष्ठात्री माता सरस्वती, धन आणि वैभवाची अधिष्ठात्री महालक्ष्मी आणि शक्तीची मूर्ती माता पार्वती या तिन्ही देवी शांत जागी बसून काहीतरी गंभीर चर्चा करत होत्या. नारद मुनी जिज्ञासू, ते हसतच त्यांच्या जवळ गेले आणि नमस्कार करून म्हणाले, हे देवी, तुमच्या मुखकमलावर मोठी गंभीरता दिसते. काय विचार सुरू आहे तुमचा? काही सेवा लागली तर सांगा. तेव्हा तिन्ही देवी अभिमानाने म्हणाल्या, हे नारद, आम्ही त्रिलोकातील सर्वात पवित्र पतिव्रता आणि सती स्त्रिया आहोत. आमच्यासारखी पतिव्रता या विश्वात नाहीच. आमचं पावित्र्य, आमची निष्ठा यांना तोड नाही. नारद स्मितहास्य करत शांतपणे म्हणाले, हे देवी, तुमचं पावित्र्य, तुमची निष्ठा याबद्दल मला शंका नाही, पण विश्वात फक्त आम्हीच सर्वोच्च हा विचार थोडासा अहंकाराचा सुगंध घेऊन येतो. पृथ्वीवर एक महात्मा ऋषी आहेत, अत्री ऋषी, आणि त्यांच्या धर्मपत्नी आहेत माता अनुसया. त्यांच्या पतिव्रतेचे तेज इतके प्रखर आहे की त्रिलोकात त्यांची कीर्ती गातात. त्यांच्या समोरही तुम्हाला स्वतःची परीक्षा घ्यावी लागेल. इतकं ऐकताच तिन्ही देवींना आतून धक्का बसला. आमच्यापेक्षा जास्त पतिव्रता पृथ्वीवर एक साधी स्त्री, थोडा राग, थोडी अस्वस्थता आणि थोडा जळफळाट या सगळ्या भावना त्यांच्यात मिसळल्या. नारद मुनी आपलं काम करून हलकेच तिथून निघून गेले. नारद मुनी गेल्यावर तिन्ही देवी एकमेकींकडे पाहू लागले. महालक्ष्मी म्हणाली, जर खरंच असं कोणीतरी पृथ्वीवर असेल तर तिची परीक्षा झालीच पाहिजे. आपल्यासारख्या दिव्य पतिव्रतेस तुल्य असं कसं असू शकतं? माता सरस्वती म्हणाली, तिन्ही लोकात ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहे, मग तरीही कोणी आमच्या समकक्ष हे तपासून बघितलं पाहिजे. माता पार्वती म्हणाली, पतिव्रतेची खरी ताकद काय असते हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे, पण अहंकार चांगला नाही. चला, अत्री ऋषींच्या पत्नीची परीक्षा घेऊ, मग सगळं स्पष्ट होईल. अशा रीतीने ठरलं. माता अनुसयाची परीक्षा घ्यायची. तिन्ही देवी आपल्या आपल्या पतींकडे गेल्या. लक्ष्मी देवीने भगवान विष्णूंना सांगितलं, सरस्वतीने ब्रह्मदेवांना सांगितलं आणि पार्वती देवीने भगवान महादेवांना सांगितलं. तिन्ही देवांसमोरही एकच मागणी. अत्री ऋषींची पत्नी अनुसया तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेऊन ये. तिन्ही देवांना माहीत होतं, अत्री ऋषी आणि माता अनुसया महान, तपस्वी, अत्यंत निस्वार्थ भक्ती आणि पतिव्रतेचे जिवंत उदाहरण आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांनी एकत्र बसून योजना केली. आपण जर देव स्वरूपात गेलो तर परीक्षा काय घ्यायची? लोक तर नमस्कारच करतील, म्हणून आपण तीर्थयात्री ब्राह्मण बनून जाऊया, असं त्या तिघांनी ठरवलं. तिघांनी सुंदर ब्राह्मणांचं रूप धारण केलं. शरीरावर साधी वस्त्र, हातात झोळी, कमंडल आणि मुखावर निरागस तेज. पृथ्वीवर आल्यावर त्यांनी आपल्या झोळीत काय ठेवायचं याचा विचार केला, कारण परीक्षेचा भाग त्याच्याशी जोडलेला होता. तिघांनी ठरवलं, वाळलेली पानं, काही दगड आणि काचेचे तुकडे हेच अन्न सामुग्री म्हणून घेऊन अशी विचित्र झोळी घेऊन ते अत्री ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने निघाले. अत्री ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचल्यावर तिथे एक शिष्य पहाऱ्यावर उभा होता. त्यांनी नमस्कार करून म्हणाले, बाळा, आम्ही दूरवरून आलेले ब्राह्मण आहोत. तीर्थयात्रेला निघालो होतो, पण मार्गात अत्री ऋषी आणि माता अनुसयांचे कीर्तिगान ऐकले. मनात आलं, या महात्म्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. शिष्य आदराने म्हणाला, गुरुदेव अत्री सध्या तपात लीन आहेत, समाधिस्थ आहेत, पण माता अनुसया आश्रमात आहेत. मी तुम्हाला त्यांच्या भेटीस घेऊन जातो. तिन्ही ब्राह्मण रूपी देव आश्रमाच्या आवारात प्रवेशले. तिथं माता अनुसया तुळशीला पाणी घालत नम्रतेने तिची सेवा करत होत्या.
त्यांनी या 3 ब्राह्मणांना पाहिलं. ताबडतोब नमस्कार केला आणि म्हणाल्या, स्वागत आहे ब्राह्मण देव हो. तुमची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. कृपा करून सांगा, कशासाठी आलात? काय सेवा करू शकते मी? ब्राह्मण रूपातील देव म्हणाले, हे देवी, आम्ही प्रवासाने थकलो आहोत. आम्हाला भूकही लागली आहे. आम्ही तुमच्याकडे भोजनाची अपेक्षा धरतो. अनुसूया हसत म्हणाली, हे तर माझं भाग्य. तुम्हाला कोणत्या प्रकारचं भोजन आवडतं ते सांगा, मी करेन. तेव्हा तिघांनी पुढची अट ठेवली. आम्ही आमच्या झोळीत जे साहित्य आणलं आहे त्याच्यापासूनच तुम्ही आम्हाला भोजन तयार करून द्यायचं आहे. जर ते शक्य नाही झालं तर आम्हाला आश्रमातून उपाशी निघावं लागेल आणि तुमचा संकल्प मोडेल. अनुसयाने शांतपणे उत्तर दिलं, जे साहित्य तुम्ही आणलंय ते द्या. माझ्या क्षमतेनुसार मी प्रयत्न नक्की करेन. उर्वरित कृपा भगवंताची. तिघांनी झोळी खाली ठेवली. त्यातून बाहेर आले दगड, काच आणि कोरडी पानं. सामान्य माणसाला हसू येईल किंवा गोंधळ उडेल अशा प्रकारची ही अन्न सामुग्री. पण पतिव्रता आणि परमार्थ मार्गी असलेली माता अनुसूया क्षणभर सुद्धा विचलित झाली नाही. तिने सगळी सामुग्री उचलली, भोजन बनवण्याच्या ठिकाणी गेली. डोळे मिटून मनातून प्रार्थना केली, प्रभो, माझ्या घरी आलेला अतिथी म्हणजे तूच. मी सक्षम नाही, पण तुझ्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकतं. माझा मान, माझं पतिव्रत आणि आश्रमाची कीर्ती तुझ्या हाती आहे. जसं अनुसूयेने भगवंत नाम जपायला सुरुवात केली तसं आश्रमाच्या त्या छोट्याशा स्वयंपाकघरात दैवी स्पंदनाचं वातावरण गडद झालं. क्षणात चमत्कार घडला. दगड, काच आणि पानं ही सगळी सामग्री बदलून सुगंधित, रुचकर विविध प्रकारच्या पदार्थात परिवर्तित झालं. गरम गरम भात, डाळ, भाजी, गोड पदार्थ, पानं थाळीत सजल्यासारखी बनून उभी राहिली. अनुसूयेच्या ओठावर कृतज्ञतेचं स्मितहास्य आलं. देवा, सगळं तुझंच, असं मनोमन म्हणत तिने भोजन वाढायला तयार केले. आता तिन्ही देवांनी आणखी एक अट घालायचं ठरवलं. अनुसूया त्यांना जेवायला बोलवायला आली. भोजन तयार आहे ब्राह्मण देव हो, कृपया करून बसा, असं तिने प्रेमाने म्हटलं. तिघांनी एक नवी अट पुढे केली. हे देवी, भोजन तूच वाढायचं, पण एक अट आहे. तू आम्हाला जेवण वाढताना तुझ्या अंगावर वस्त्र नसतील. जर हे मान्य नसेल तर आम्ही इथे जेवू शकत नाही. ही गोष्ट कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत कठीण. अनुसूया क्षणभर भांबावली. हे अतिथी आहेत, आश्रमात आलेत, मी त्यांची सेवा नाकारू कशी? पण पतिव्रता आणि लाज संकोच काय म्हणेल? तिने स्वतःहून निर्णय घेतला नाही. तिथे अत्री ऋषींच्या ध्यान साधनेच्या ठिकाणी गेली. अनुसूया पतीपाशी जाऊन म्हणाली, नाथ, 3 ब्राह्मण आलेत. मी सुंदर भोजनही तयार केले, पण आता ते म्हणतात तू कपड्यांशिवाय आम्हाला जेवण वाढलं पाहिजे. मी काय करू? अत्री ऋषी ध्यानातून बाहेर आले. अंतर्ज्ञानानं समजून गेले हे सामान्य ब्राह्मण नाही, हे ब्रह्मा विष्णू महेश आहे. ते शांतपणे म्हणाले, देवी, आपल्या सृष्टीकर्ते माता पिता आहेत. देवस्वरूपात असताना लाजेचा प्रश्न राहत नाही, पण तरीही या परीक्षेत सत्य आणि मर्यादा या दोन्हीही टिकायला हव्यात. माझ्या कमंडलातील हे पाणी तू तिथे जमिनीवर शिंपड. योगेश्वराची लीला बाकीचं घडवेल. न घाबरता जा, निसंकोच जा, माझ्या आशीर्वादात सहज. अनुसूया पतीच्या वचनावर विश्वास ठेवून कमंडलातील पाणी घेऊन आश्रमात परतली. तिन्ही ब्राह्मणांना बसायला सांगून तिने प्रथम पतीने दिलेलं पवित्र पाणी तिच्या समोर जमिनीवर शिंपडलं आणि विस्मयक चमत्कार घडला. क्षणभरात तिन्ही ब्राह्मणांचे रूप नष्ट होऊन त्या जागी 3 सुंदर लहान बालकं प्रकट झाली. तिन्ही बालकं निरागस, तेजस्वी, एकमेकांसारखीच दिसणार, अगदी हुबेहूब, अत्यंत मोहक. ती लहान मुलं रडू लागली. अनुसूयेच्या मातृत्वाचा महासागर जागृत झाला. तिने कोणताही विचार केला नाही की ती बालकं कोण आहेत. तिने त्यांना आपल्या पदरात घेतलं, स्तनपान करविलं, झोपाळा बांधून त्यांना झोके दिले, अंगाई गीत म्हणत झोपवलं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे भक्तांना. पतिव्रतेचे सामर्थ्य आईच्या मातृत्वाशी जेव्हा मिळतं तेव्हा देवांनाही मान वाकवावी लागते. दरम्यान स्वर्गात तिन्ही देवी आपल्या पतींची वाट पाहू लागली. इतका वेळ झाला, परीक्षा घ्यायला गेले पण परतले कसे नाहीत. तणाव वाढत असतानाच नारद मुनी नारायण नारायण म्हणत तिथे आले. देवींनी विचारलं, नारदजी, आमचे पती कुठे आहेत? आम्ही वाट पाहून थकलो. नारद मुनी म्हणाले, तुमचे पती पृथ्वीवर आहेत
अत्रि ऋषींच्या आश्रमात माता अनुसूयेच्या पतिव्रतेसमोर त्यांची परीक्षा घेतायत की स्वतःच परीक्षेत उतरलेत हे तुम्ही जाऊनच पहा. तिघीही लगेच पृथ्वीच्या दिशेने निघाल्या. त्या आश्रमात पोहोचल्या. आश्रमात शांत दिव्य वातावरण. त्यांनी माता अनुसूयाला विचारलं, देवी, आमचे पती कुठे आहेत? आम्हाला त्यांचं दर्शन हवं आहे. अनुसूया शांतपणे म्हणाली, इथे तुमचे पती आले नाहीत इतकंच मला माहीत, परंतु काशीहून आलेले 3 ब्राह्मण इथे आले होते आणि आता माझ्याकडे 3 सुंदर बालकं आहेत. तुम्हीच पहा तुमचे पती कोणत्या स्वरूपात आहेत ते ओळखा. तिन्ही देवी बालकांकडे बघत आहेत. एकसारखी सुंदर तेजस्वी. त्यावेळी अनुसूया एक महत्वाचं वचन बोलली, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बालकाला हात लावाल तोच तुमचा पती आहे. पण जर तुमच्या पती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या स्वरूपात स्पर्श केला तर तुमचं पतिव्रत खंडित झाल्याचं मानले जाईल. हे ऐकताच तिन्ही देवी दचकले. जगाची सृष्टी चालवणाऱ्या या शक्तिमाया, पण पतिव्रतेसमोर त्यांनाही नम्र व्हावं लागलं. त्यांनी डोळे मिटले. नम्रतेने मनापासून अनुसूयाला प्रार्थना केली, देवी, आम्ही अहंकारात वागलो. स्वतःला सर्वात मोठं समजून दुसऱ्या स्त्रीची परीक्षा घ्यायला लागलो. पण आज कळलं, तुझ्या पतिव्रतेसमोर आमची निष्ठा अपूर्ण आहे. आमच्या पतींची मुक्तता कर आणि आम्हाला क्षमा कर. अनुसूया दयाळू होती. तिने परत कमंडलूतलं पाणी घेतले आणि तिन्ही बालकांवर शिंपडले. क्षणात तीनही देव त्यांच्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान महादेव. तिघांनीही अनुसूयेपुढे मस्तक झुकवलं. देवी, तुझ्या पतिव्रतेसमोर आम्हालाही माना झुकवाव्या लागल्या. तू आम्हाला माते समान आहेस. तुझ्या दृढनिष्ठेने आम्ही अतिशय प्रसन्न आहोत. एक वर माग, जो तुला, तुझ्या पतीला आणि संपूर्ण जगाला कल्याण देईल. अनुसूयाच्या मनात एकच अभिलाषा होती, हे देव हो, आमच्या आयुष्यात संतान सुख नाही. तुम्ही तिघेही माझ्या पोटी अवतार धरा, अशी माझी विनंती आहे. तिन्ही देवांनी एका मुखानं तथास्तु म्हटलं. दत्तात्रय, चंद्र आणि दुर्वासा तिन्ही अवतार. काळ फिरला. अत्रि ऋषींच्या कुशीत अनुसूयेच्या पोटी 3 दिव्य पुत्रांचा जन्म झाला. दत्तात्रय, ज्यांच्यात ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्हींचा समन्वय मानला जातो, ज्यांना आपण गुरुदत्त म्हणून ओळखतो. चंद्रदेव, ब्रह्मदेवाचा अंश मानला जातो, जे नंतर देवांचा प्रिय सोम बनले. दुर्वास ऋषी, भगवान शंकराच्या उग्र तेजाचा अंश आणि अतिक्रोधी पण तितकेच महान तपस्वी. अशा प्रकारे तिन्ही देवांनी आपला अंश माता अनुसूयेच्या पोटी दिला. काळांतराने मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी होऊ लागली. भक्त दत्त मंदिरात जाऊन नामस्मरण करतात, गुरुचरणी प्रणाम करतात आणि स्वतःच्या पापक्षालनासाठी प्रार्थना करतात. असं मानलं जातं की दत्तात्रयांच्या सात्विक भक्तीने पूर्वजन्मातील दोष शमतात, भूतबाधा, वाईट नजर, नकारात्मक शक्ती दूर जातात आणि जीवनात स्थैर्य, समाधान आणि गुरुकृपा लाभते. मित्रांनो, आपल्याला या एका कथेतील प्रत्येक टप्प्यात पतिव्रता, निष्ठा, नम्रता आणि अहंकाराचा नाश या सगळ्या मूल्यांची छान शिकवण मिळते. आपल्या घरातील लहान मुलांना ही कथा नक्की सांगा, कारण अशा कथांच्या आधारानेच आपली संस्कृती पुढच्या पिढीकडे पोहोचते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मनाला थोडी शांतता आणि भक्तीची भावना वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त.